शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूंच्या मुलांनी काय केले? संजय उवाच. संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. या सैन्यात मोठी मोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराज, पुरजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैव्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिवान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. अहो ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपणाला सांगतो. दुर्योधन पुढे म्हणाला, आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूनी रक्षण करावे. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामहा भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करण्यासाठी मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंखनाद केला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे व इतर वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला. त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनीही आपले दिव्य शंख वाजविले. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा, भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल, सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज, महारथी शिखंडी दृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाभाऊ सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनीही हे राजा सर्व बाजूने वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वी दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छातीच दडपून टाकली. महाराज, यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईल तोपर्यंत
मला या युद्धायुगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोपर्यंत रथ तिथे उभा कर. दुष्टबुद्धी दुर्योधनाने युद्धात प्रिय करू इच्छिणारे दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे राजे या सैन्यात आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. यानंतर संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यानंतर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना तू पहा. त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा राहू सुद्धा शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेव्हणे याचप्रमाणे इतर आप्तही आहेत. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राजासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. पण तर मग पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार आहे? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपलाच कुटुंबियांना मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ? जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असताना आम्ही या पापांपासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे कृष्णा, स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. अर्जुन पुढे म्हणाला, वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळालाच नरकातच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकले आहे. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो आहोत. हे केवढे मोठे पाप करायला आम्ही उद्युक्त झालो बरे. जर शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. यानंतर संजय धृतराष्ट्रांना म्हणाला,
रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. येथे अध्याय पहिला संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.